त्यांना ते पारितोषिक वितरित करावं। सागावच्या गोलंदाजांचे जे पारितोषिक आहेत ते आपण राजेश पाटील यांच्याकडे दिलेले आहेत, ते आपण कधीही कलेक्ट करू शकता। धन्यवाद। आता जाऊया समालोचन कक्षाकडे, तिथे जोडले जातात चंदू शेट्टे सर आणि त्याचबरोबर करंजी काळन। धन्यवाद। दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा आज महत्वाचा दिवस। यावेळेला पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून आलेला फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येतोय मुक्ता चौकार। 4 धावांनी मात्र सुरुवात होते। मॅच महत्वाची आहे। एका बाजूला नक्ष 11 पराभूत, त्यानंतर विजयी झाले। दुसऱ्या बाजूला शांतिरत्न पहिला विजय त्यानंतर पराभव। आता मात्र या ठिकाणी मात्र कमबॅक करायचं आहे। यावेळेला पुन्हा एकदा कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। तिकडे चेंडू अडवला जातोय खरा, परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 5 धावांवर जाताना पाहायला मिळेल। क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। भारतीय टेनिस क्रिकेटला एक वेगळा आयाम देणारी स्पर्धा दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। एक उच्च दर्जाचं क्रिकेट आयोजन काय असतं ते तुम्हाला मैदानात आल्यानंतर पाहायला मिळणार आहे। हा तामझाम, ही भव्य दिव्यता टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी पाहायला मिळते। आणि आज एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते। जो जिंकेल ताई पॅकर्स बरोबर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळणार आहेत जगत सरकार। आर्यन यांचा बॉल, वेगळा फटका खेळलाय, रिव्हर्सचा फटका जगतने मात्र सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय, येतोय मुक्ता चौकार। पाहायला मिळतोय एक वेगळी सुरुवात, तडाखेबंद सुरुवात कृष्णा सातपुते यांनी केली। आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी जगत यांच्याही बॅटमधून मोठा फटका आहे त्यांना पाहायला मिळतोय। 3D स्पोर्ट्स मीडियाचे तुषारजी दावंगी, रोहनजी गुप्ते, विपुलजी आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज जर पाहिलं तर हा क्रीडा सोहळा भव्य दिव्य पद्धतीने पाहायला मिळतोय। भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकही आलेत। यावेळेला फटका चांगला येतोय खरा, बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय। बॉलने सीमारेषा ओलांडली आहे, जगत यांची बॅट बोलू लागली आहे। आणखीन एक मुक्ता चौकार। या चौकाराचे प्रायोजक होते मुक्ता कंट्रक्टिंग अँड टुगेदरनेस। आणि हा चौकार येताना पाहिला मिळतोय खरा, परंतु धावसंख्या पुढे जाते। आतषबाजी सुरू आहे शांतिरत्न संघाची, कारण एका वेगळ्या इराद्याने, वेगळ्या पॅनिंगने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळालाय। आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 13 धावा धावफलकावर। माझ्या बरोबरने करण काळन याच परिसरातील एक युवा समालोचक, ते देखील आता जोडले जातील। 13 धावा धावफलकावर आहेत। नमस्कार मंडळी, चांगली सुरुवात आहे। सध्या आपण जगत सरकारचा विचार केला तर अगोदर कृष्णाच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला। 9 धावा आहेत। राऊंड द विकेटने आर्यन यांनी हाही चेंडू जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा टाकला, मिड ऑनला ढकललाय, परंतु तिकडे एक धाव कंप्लीट केली जाईल। एक जबरदस्त सुरुवात होताना पाहायला मिळाले। लीग पद्धतीच्या मॅचेस मध्ये एक गोष्ट पाहायला मिळते, पराभूत झाल्यानंतर देखील तुम्हाला संधी आहे। आणि आज योगायोग पहा, याच 2 टीम मध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना झाला होता आणि 5वाही सामना याच 2 टीम मध्ये होताना पाहायला मिळतोय। परंतु प्रत्येक सामना हा वेगळा असतो। जरी आपण लीग स्टेजला असलो तरी ही मॅच दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय। यावेळेला समोर कृष्णा सातपुते, ब्रँडेड फटका, बॉल जातोय मात्र या ठिकाणी सीमा रेषा पार। माय हेवन षटकार समोर दिला आणि समोरच मारलाय। स्टेप आउट झाला, लॉफ्ट केलं, ऑन दी राईट्स खेळलाय, लॉंग ऑफ सीमारेषेचा बार। कृष्णा लक्ष्मण सातपुतेचा बॅटमधून हा षटकार आपण पाहतोय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा। दमदार सुरुवात शेख। याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर भूषणजी सोनी साहेब उपस्थित आहेत। राजू दादा जे आपले लाडके माजी आमदार आहेत त्यांच्या अतिशय जवळचे निकटवर्ती आहेत। भूषणजी सोनी आपला सन्मान इथे केला जातो। मी विनंती करेन काशीनाथ कान्हा पाटील आपल्याला आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा। भूषणजी सोनी साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथ कान्हा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जातोय। स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडानगरीमध्ये भूषण सोनी साहेब आपल्याला सन्मानित केले जाते। आपले लाडके माजी आमदार प्रभूजी रतन पाटील साहेब यांचे अतिशय जवळचं व्यक्तिमत्व आहे भूषणजी सोनी साहेब, आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथ कान्हा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान पार पाडला जातोय। खूप खूप धन्यवाद। जाऊया समालोचन कक्षात।
जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक मोठा सामना आपल्या भेटीला आलाय खरा, परंतु शांतिरत्न डोंबिवली एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला नक्ष 11 हा संघ देखील पाहायला मिळतोय. आता मात्र पहिल्या षटकात बऱ्यापैकी धावा आलेल्या आहेत. 20 धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, परंतु त्याला लगाम घालण्यासाठी टीमचा प्रमुख गोलंदाजच आता आणला गेलाय. विवेक शेलार यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय, परंतु रथी महारथी दोन्ही बाजूला आहेत. जगत सरकार कलकत्ता पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापूरला तारकेश्वरला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, ज्याने देखील भारतीय टेनिस क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते या मैदानासाठी, या स्पर्धेसाठी आणि भारतीय टेनिस क्रिकेटसाठी काही हे नवीन नाव नाहीये. गेली कित्येक वर्ष अपेक्षांची पूर्तता करतायत, परंतु भिवंडीच्या कालिंग गावाला बिलॉंग करणारे विवेक शेलार गेल्या काही वर्षात जो खेळ केलाय त्यांनी बॅटिंग आणि बॉलिंगने सगळ्यांनीच पाहिलाय. त्यामुळे अपेक्षा तर त्यांच्याकडून देखील असणार आहे. लक्ष हेच असेल कुठेतरी या ठिकाणी विकेट घ्यायची आणि आपल्या टीमचं देखील कमबॅक करायचं. डोळ्याचं पारणं फेडणारं क्रिकेट आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी होत असते. परंतु उद्या या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांचं आगमन होणार आहे. उद्या या ठिकाणी ठाणे रायगड याच्या विरुद्ध शेष भारत सुद्धा खेळणार आहे. त्यामुळे आवर्जून लवकरात लवकर या जागा पकडा. पहिला बॉल चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजांच्या दिशेने खेळलाय खरा, परंतु धाव नाही. मला आठवतोय मागचा सामना शांतिरत्न डोंबिवलीचा, जिथे पहिल्या षटकामध्ये कृष्णा आणि जगतने सुरुवातीला 21 धावा जोडल्या होत्या, इथे 20 जोडलेल्या आहेत, पण त्यानंतर दोघांची विकेट पडली होती. कॅपिटलाइज करू शकले नव्हते. या मॅचमध्ये दोघांमधून एकाला तरी मोठी इनिंग साकारावी लागेल. नक्ष 11 भिवंडीचा अगेन्स्ट. पाहूया तेच या ठिकाणी करावं लागणार आहे. गोलंदाज देखील काही कमी नाहीये. वैविध्यता विवेक शेलार यांचं दुसरं नाव आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल फटका तर चांगलाच खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने, परंतु अडवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात आणि पंचांचा इशारा येतोय. नो बॉल सुद्धा आहे. ओव्हर स्टेप करण्यात आलं. अंपायरचा सिग्नल आहे. जय पवार मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी गोलंदाजाला ते दाखवतं तुमचा पाय एक्झॅक्ट कुठे पडलेला आहे. सो सिग्नल अंपायरचा आला, नो बॉल. हेमंत शेट्टी दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगला. जेपी पॅनलद्वारे सर्व अंपायर्स आपल्याला या संपूर्ण 21व्या पर्वामध्ये पाहायला मिळतात. मॅच महत्त्वपूर्ण आहे. जरी आपण लीग स्टेजला असलो सर तरी 11व्या रजनीचा हा लीग स्टेजचा 5वा सामना आहे. इथून जिंकले तरच नेक्स्ट मॅचमध्ये खेळतील. टीव्ही अंपायरकडे जरूर डिसिजन आता सुपूर्द करण्यात आलेला आहे. अंपायर्स कॉल नो बॉल आहे आणि आपण टीव्ही अंपायरची थोडीशी वाट पाहू एक्झॅक्ट त्यांचा डिसिजन काय असेल. यस, त्या विजय निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी सगळ्यांनाच असणार आहे. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटेही गेली 21 वर्ष ही स्पर्धा भरवत आहे आणि भारतीय टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यामध्ये या स्पर्धेचाही मोठा वाटा आहे. कारण कित्येक खेळाडूंनी आपली कारकीर्द या मैदानात फुलली. या स्पर्धेच्या माध्यमातून आयुष्यातील बेस्ट खेळ्या केल्या, ट्रॉफ्या जिंकल्या, पारितोषिकं जिंकली आणि म्हणूनच ही स्पर्धा देखील प्रत्येकाच्या मनामध्ये घर करताना पाहायला मिळते. ग्रामीण गट असू देत किंवा शहरी गट असू देत, अलीकडे जर पाहिलं तर विविध गट देखील पाहायला मिळतात आणि निर्णय येतोय नो बॉल. कशा पद्धतीने हा नो बॉल आहे सर्वांसमक्ष पुन्हा एकदा या गोष्टी दाखवल्या जात आहेत आणि हे अगदी दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न देखील राहिला आहे. परंतु जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. ऑन द लाईन असून जमणार नाही, पाय तुमचा आत पाहिजे हेच सध्या सांगत आहेत अंपायर्स विवेकला. आणि विवेकला देखील चांगल्या पद्धतीने या सर्व गोष्टी माहीत आहेत. सध्याचा धावफलक आपण पाहतोय 23 धावा. इथून अटॅक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो बिकॉज स्टार्ट तर मिळालाय, पण ॲट दी एंड टार्गेट काय सेट होतं याकडे लक्ष असेल दोन्ही फलंदाजांचं. विवेक शेलार वेगात बॉल टाकला, त्याच वेगात टोलावलाय सुद्धा. जगत सरकार राज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रिन्स ऑफ तारकेश्वर यांच्या बॅट मधून माय हेवन षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ आला आणि भिरकावला या वेळेला बॉलला. प्रचंड ताकद. हा बॅटचा फ्लो, आय कॉन्टॅक्ट शेवटच्या क्षणाला असं वाटलं तुटलाय, पण बॅटचा फ्लो आणि त्या फ्लोने बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. ही स्ट्रेंथ आहे त्यांची आणि संधी देखील मिळाली होती. यावेळेला मात्र चांगला बॉल मनगटाच्या साह्याने पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न होतोय आणि तिकडे बॉल अडवला जरूर गेलाय, परंतु तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. धावा तर याही ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 30 वरती सध्याचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉलवरती षटकार आला आणि सध्या लगेच सिंगलने फक्त कृष्णाला आमंत्रण दिलं होतं ते जगत सरकारने.
आदरणीय अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना, बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं या स्पर्धेमधल्या आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आदरातिथ्य या स्पर्धेचं वैशिष्ट्य. विवेक बाहेर येऊन खेळले, परंतु जेवढं पुढे खेचलं तेवढाच बॉल मागे घेतला, बॉलला उसळी दिली आणि या वेळेला मात्र बीट करताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते यांना रोखणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु विवेककडे देखील टॅलेंट आहे आणि तेच टॅलेंट दाखवलं इकडे. शेवटच्या क्षणाला पूर्णपणे ऑकवर्ड पोझिशन मध्ये आला होता कृष्णाचा, वेगाने हार्ड लेंथला हिट करून बॉल राईट झाला होता, डॉट बॉल. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय, चांगलंच दंडव रंगलाय, कारण विवेक अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु याला फक्त ढकललं, धाव घेण्याचा प्रयत्न होता, जगतने कॉल दिला नाही आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. बिनबाद धाव संख्या शांतिरत्न डोंबिवली. हा एक बॉल बाकी, तर 30 धावा धाव फलकावर आहेत. कारण काय म्हणाल, ज्या पद्धतीचं हे कमबॅक इकडे झालेलं आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर एक नो बॉल डबल षटकार देखील आपण बघितला, पण विवेक शेलार कमबॅक करतोय. लास्ट 2 बॉलवरती एकही धाव आली नाही आणि प्रयत्न तोच असेल विवेक शेलारचा. सेटअप रेडी आहे, विकेटसाठी जाईल कृष्णाचा. विवेक याही वेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, धाव घेतली जात होती, त्याच वेळेला थांबवलंय, परंतु इकडे धाव घ्यायची की नाही घ्यायची हेच चाललं होतं. बरेचशा घटना घडल्या एका बॉलवर त्या ठिकाणी. क्षणभरात बरंच काही पाहायला मिळालं. सॉफ्ट हँडने खेळला, वेगाने बॉल हवेत होता काही काळ. ऍक्शन रिप्ले बॅटच्या वरती लागला, चान्स हाफ चान्स होती विवेकला, प्रयत्न त्यानेही केलाय डाईव्ह मारून, मात्र शेवटच्या क्षणाला थोडासा स्किट झाला तो. पण त्यानंतरची डाईव्ह जगत सरकारची स्वतःची विकेट राखण्यासाठी, स्वतःला मैदानाचा आत ठेवण्यासाठी ओव्हरथ्रो झाला होता. कृष्णाचा कॉल होता पण जगत पडला होता, त्यामुळे त्याने रिस्पॉन्स दिला नाही, डॉट बॉल. एकाच वेळेला आपल्या नजरा बॉल ज्या ज्या ठिकाणी जात होता त्या ठिकाणी जात होता. म्हणजे बॉल ज्या वेळेला बॅटरकडे गेला, बॅटरवर नजरा, त्यानंतर बॉलरच्या दिशेने आला, नंतर फिल्डरच्या दिशेने, नंतर पुन्हा एकदा दुसऱ्याच बाजूला बॉल गेला. परंतु त्या कालावधीमध्ये कधी कृष्णा पुढे येत होते, कधी जगत पुढे येत होते, याच्याकडे देखील आपल्या नजरा होत्या. आणि या क्षणाला काय नेमकं झालं हे पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न थोडासा पुढे राहिला. विवेक यांचा प्रयत्न जरूर होता, पहिल्या प्रयत्नात थ्रो केला, तो वाचवण्यासाठी जर पाहिलं तर डाईव्ह केलं, त्या ठिकाणी जगत यांनी बराच लांब बॉल गेला, परंतु जगत त्या ठिकाणी स्लिप झाले होते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडी स्किड झाल्या कारणाने पुन्हा उभारी नाही घेऊ शकले. आणि इकडे जर पाहिलं तर षटकं संपतायत ती 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 30. म्हणजे उत्तरार्धात 5 शेवटच्या 3 बॉलवर एकही रन नाही दिली विवेक यांनी. पण पहिल्या 3 बॉलमध्ये धावफलकावरती जवळपास या ओव्हरमध्ये 10 धावा सजवल्या होत्या दोन्ही फलंदाजांकडून. टोटल स्कोर सध्या 15च्या करंट रन रेटने 30 धावा धावफलकावरती आहेत आणि 15चं करंट रन रेट म्हणजे हे हेल्दी आहे बॅटिंग करत असताना. शांतिरत्न 11 डोंबिवली साडी. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही टीमची स्ट्रेंथ मोठी आहे, त्यामुळे मजा येणार आहे. आणि आता किरण यांना आपण पाहतोय, एक प्लस पॉईंट या ठिकाणी शांतिरत्न संघाचा सुद्धा आहे. विकेट नाही गेली आहे, पॉवर प्ले संपलाय आणि बऱ्यापैकी धावसंख्या देखील जमवलेली आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 मातब्बर खेळाडू, एक महाराष्ट्रातील, एक पश्चिम बंगाल राज्यातील, एकाच वेळेला मात्र पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. तर बॉलिंगसाठी भिवंडीच्या सावतगावचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. किरण त्यांच्याच हातात चेंडू सोपावलाय, या ऑफ स्टंपच्या बाहेर वेगात बॉल करण्याचा प्रयत्न, समोर खेळले जरूर, एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे, कॉल दिला होता परंतु थांबवलंय. एकावरच समाधान मानावं लागणार आहे. चांगली सुरुवात या मॅचमध्ये आर्यनला त्याने कंटिन्यू केलं नाही. किरणला की फॅक्टर म्हणून सध्या तरी ते पाहतात त्यांचं कॅप्टन महेश ठाकरे, कारण लेफ्टी जगत सरकार जरी स्ट्रायकिंग एंडला असला तरी लेफ्टी बॉलरला त्यांनी आणलेलं आहे. ज्या किरणने लास्ट मॅचमध्ये लास्ट ओव्हरमध्ये लास्ट बॉलवरती एकच धाव खर्च केली होती, त्या व्यतिरिक्त जबरदस्त बॉलिंग त्याने स्लॉग ओव्हरमध्ये केली होती. त्या किरणला प्रमोशन 3rd ओव्हरमध्ये आलाय, धाव फलकावरती 31. हो, इकडे एक गोष्ट पाहिजे, नक्ष 11 टीमला विकेट पाहिजे, नक्ष 11 टीमला धावांची जी गती आहे ती मंदावणं पाहिजे, यासाठी किरण यांना आमंत्रित करण्यात आलंय. गोलंदाजीतील बदल मात्र त्यांनी या ठिकाणी सातत्याने केलेत खरे, परंतु कृष्णा सातपुते एकदा लयमध्ये आल्यानंतर काय होतं भारताने पाहिलंय. जोडीला जगत आहेत. यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला, कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून आलेला फटका, कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लाजवाब झाला, परंतु कॅच नाही झाली. प्रयत्नांनाही दाद द्यावी लागेल, चांगला प्रयत्न होता. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये जबरदस्त फिल्डिंग ज्याने केलेले सूरज केणे, मॅन फ्रॉम बावाळे, ज्या पद्धतीनं बॉलवरती आला, शेवटच्या क्षणाला तो स्किट झाला, अन्यथा बॉलला फिनिश केलं असतं हातामध्ये. ऍक्शन रिप्लेमध्ये डाईव्ह मारले, मात्र थोडासा लांब देखील होता बॉल.
एकच धाव मिळाली आणि सिंगल धावसंख्या 32-32. ही खूप महत्वाची बाब होती. कॅच नाही झाली हरकत नाही, परंतु रन तर एकच दिलाय आणि आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी झोकून देणं महत्वाचं आहे. यश मिळो न मिळो प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि ते प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेत. मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे 21व्या पर्वात. बिग हिट या वेळेला मात्र बॉलची काही हायगाई नाहीये. लांब लचक मारलाय, टोलावलाय हा बॉल. माहेवन षटकार. सरकारचा दुसरा वार थेट गेला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आक्रमण करतोय जगत आणि धावफलकाला षटकाराच्या सहाय्याने नेऊन ठेवलं त्याने शांतिरत्न 11 डोंबिवलीच्या 38-38. चांगली जोडी जमलेली आहे या ठिकाणी. चांगला पिक केला बॉल आणि मिड विकेटच्या दिशेने लांब लचक पाठवलाय जगत सरकार यांनी. एका बाजूला कृष्णा सातपुते आहेत जे 12 धावांवर खेळतात 7 चेंडूमध्ये आणि जगत सरकार 9 चेंडूमध्ये 25 वर 38. या वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय आणि अपीलही देखील त्या ठिकाणी केलं गेलंय. कमबॅक केलंय किरण यांनी. जबरदस्त गोलंदाजी, कारण मागील बॉलवर षटकार त्यानंतर डॉट बॉल. चेक. याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर दादांचे भाचे आदरणीय सचिन म्हात्रे साहेब यांचे ते आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. कल्पेश शर्मा आयकॉन ॲडव्हर्टायझिंग डिरेक्टर आहेत, आपलंही सहर्ष स्वागत. चंद्रास चौधरी साहेब रिजन्सी इस्टेट सेक्रेटरी आहेत, आपलंही सहर्ष स्वागत. तुषार कपाडिया उद्योगपती आहेत, आपलं स्वागत. गजानन शर्मा बालाजी कॅटरर्सचं काम ते सांभाळतात आणि आपलंही गजाननजी शर्मा साहेब सहर्ष स्वागत. प्रोप्रायटर ते आहेत. सुनीलजी भोईर उद्योगपती आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. दिनेश टिबरवाल साहेब उद्योगपती आहेत, आपलं स्वागत. मोहसिन शेख शिवशक्ती ब्रास बँडचे मास्टर आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सुस्वागतम. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चांगला संघर्ष. पहिल्या डावामध्ये 6 ओव्हरची मॅच आहे, 38 धावा झाल्यात, म्हणजे इकडे शांतिरत्न चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि तिसरं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. किरण एक मोठा हल्ला जरूर केला, त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळालंय. 38 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटने सुद्धा वेळ लावले तुम्हा आम्हाला. मग गावाचं क्रिकेट असू देत, विभागाचं क्रिकेट असू देत किंवा हे व्यावसायिक क्रिकेट असू देत, या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे, क्रिकेटची एक वेगळीच दुनिया आपण आज या ठिकाणी पाहतोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा गेली, घेतली, बॉल मागे निघालाय, मिक्सफील्ड झाली आहे, बॉल रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील आणि शेवटी त्या ठिकाणी जिंकली गेली आहे ती बॉलने. बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळणार आहे. एक चांगला फटका आलाय. मुक्ता चौकार. थर्डनेस बॉलला स्टॉप करायला पाहिजे होतं. कॅप्टन महेश ठाकरे होते, मिसफील्ड झाले, त्यानंतर चौकार. किरण चांगली बॉलिंग करत आहे, षटकारानंतर कमबॅकचा प्रयत्न आहे त्याचा, पण मिसफील्डच्या 4 धावा. टोटल स्कोर 42-42 धावा. शांतिरत्न डोंबिवली आता लय मध्ये आली आहे. दोघेही फलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. जगत मात्र 29 वर पोहोचलेले आहेत. सुरुवातीला थोडे शांत आणि आता मोठमोठे फटके खेळत आहेत. या वेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, ताकदवर फटका आणखीन एक येताना पाहायला मिळालाय. खरा 2 खेळाडू त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉल नाही थांबला, तो जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मुक्ता चौकार. फील्ड आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने लो ऑफ फुल टॉस अटेम्प्ट केला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ज्या वेगाने फिल्डर दोघेही आले, विवेक आणि त्याचबरोबर पवन होता. या चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 46-46 या आकड्यावरती. ड्रिंक्समॅन मैदानाचा आत आहे. शॉर्ट मीटिंग आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट कशा पद्धतीने आता या जोडीला फोडावं लागणार आहे ती चर्चा करण्यात येईल. कॅप्टन कडून गोलंदाजांची चर्चा जरूर होईल. महेश ठाकरेजी चे कॅप्टन आहेत नक्ष 11 भिवंडीचे. लेट रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025-21 पर्व सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज डेव्हलपर्स, powered by my heaven your personal paradise, co-powered by शांतिरत्न ग्रुप, द सेनेट, असोसिएट बाय. तर काही सन्मान आता आपण इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर घेणार आहोत. सचिन म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे सगळेच निकटवर्तीय कमलेश शर्मा साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. सर्वप्रथम
कमलेश शर्मा साहेबांचा सन्मान सचिन म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये दादांचे भाचे आहेत कमलेश शर्मा आयकॉन ॲडव्हर्टायझिंगचे डिरेक्टर आहेत आणि त्यांचा सन्मान सचिन म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे सगळे सन्मान आपण इथे पार पाडायचे आहेत. कमलेश शर्मा आयकॉन ॲडव्हर्टायझिंगचे डिरेक्टर आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर सचिन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यानंतर चंद्राज चौधरी रिजन्सी इस्टेटचे सेक्रेटरी आहेत चंद्राजी चौधरी साहेब या आपल्याला सन्मानित केलं जाते आमच्या मुख्य व्यासपीठावर सचिन म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. चंद्राज चौधरी यांचा सन्मान इथे केला जाईल. चंद्राज चौधरी रिजन्सी इस्टेटचे सेक्रेटरी आहेत त्यांचा सन्मान इथे होतो. त्यानंतर तुषार कपाडिया उद्योजक इथे उपस्थित आहेत तुषारजी कपाडिया यांचा सन्मान इथे केला जाईल. दिलीपभाई गवस यांचं इथे आगमन झालेलं आहे आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कुणाल सर टीडी स्पोर्ट्स मीडियाचे तुषारजी दावंगे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचाही आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. टीडी स्पोर्ट्स मीडियाचे तुषारजी दावंगे टेनिस क्रिकेटला मात्र या ठिकाणी गजानन शर्मा यांचा इथे सन्मान केला जाईल. बालाजी कॅटरर्स यानंतर तुषार दावंगे यांचा सन्मान केला जाईल. या सन्मानानंतर टीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाडूंना जगभरात ज्यांनी प्रसिद्धी दिलेली आहे यूट्यूब चॅनल असतील त्याचबरोबर इंस्टाग्रामच्या त्या शॉर्ट रील्स असतील त्याच्या माध्यमातून आपण सध्या पाहतोय अनेक खेळाडूंना जगभरात प्रसिद्धी देणारे तुषार दावंगे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर अनंत पाटील आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जातोय. सुनील भोईर उद्योगपती यांना आता सन्मानित केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. सुनीलजी भोईर उद्योगपती ते उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. यानंतर दिनेशजी टिबरवाल उद्योगपती ते उपस्थित आहेत दिनेशजी या आपल्याला सन्मानित केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. दिनेशजी टिबरवाल साहेब उद्योगपती आहेत त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आता इथे केला जाईल. मोहसिन शेख शिवशक्ती ब्रास बँडचे मास्टर आहेत त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. हा शेवटचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. मोहसिन शेख शिवशक्ती ब्रास बँडचे मास्टर आहेत आणि त्यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. सचिनदादा म्हात्रेंना विनंती करतोय एक शेवटचा सन्मान आपण करावा. मोहसिन शेख शिवशक्ती ब्रास बँडचे मास्टर त्यांचा सन्मान इथे केला जाईल आणि या सन्मानानंतर परत एक वेळा जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद. टोला बॉल ओहो इजा झालेली आहे कृष्णाला आणि त्यासोबत आता विनंती असेल संयोजक डॉक्टर्स अवेलेबल आहेत लवकरात लवकर आपण मैदानाचा आज जा. आणि सर प्रामुख्याने आपण एक गोष्टीची चर्चा करूयात. फेस शिल्ड ॲब्डोमिनल गार्डचा ज्या पद्धतीनं वापर केला जातो बॉल ज्या पद्धतीनं कृष्णावरती तो आदळलाय एज घेऊन हीच मी चर्चा बऱ्याच वेळेला करत असतो की ॲब्डोमिनल गार्डचा फलंदाज ज्या पद्धतीनं वापर करतात त्याच पद्धतीनं आता फेस शिल्डचा वापर करणे देखील अनिवार्य करायला पाहिजे. ते खास करून फलंदाजांना प्रामुख्याने कोणती इजा फलंदाजांना होत असेल जेव्हा जेव्हा बॅटची एज घेऊन बॉल ज्या वेगाने गिरट्या घेत जातो तेव्हा मोठी इजा आपण बऱ्याच वेळेला बघितलेली आहे. आणि अपेक्षा करूयात ही इजा जास्त मोठी नसेल. चेहऱ्यावर आणि डोळ्यावर बॉल कदाचित आदळलाय आणि अशीच प्रार्थना करू की ही इजा जास्त मोठी नसेल. कृष्णा सातपुते या मैदानाशी बरंच वर्षाचं त्यांचं नातं राहिलं आहे. लास्ट इयर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 20व्या पर्वाचा पोस्टर बॉय होता. त्याच्या खेळाचा सन्मान त्याच्या खेळाचा आदर कल्याण डोंबिवली क्रिकेट जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब आणि संपूर्ण पाटील कुटुंबियांनी केला होता. ज्यामध्ये केतन म्हात्रे असेल आणि त्याचबरोबर
भारतासाठी खेळणारा मोठी देसाईचा याच डोंबिवलीचा प्रेम देवकर. तर याच दरम्यान एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. तुषार कपाडिया उद्योगपती आहेत, त्यांच्या वतीने ग्रामीण संघ जो फायनल जिंकेल त्याच्यासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक तुषारजी कपाडिया यांच्या वतीने दिलं जाईल. धन्यवाद. ही कर्तव्य दक्षता आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये नेहमीच पाहायला मिळते. ज्यामध्ये संपूर्ण आयोजक असतील अनंतदादा पाटील, मॅनेजमेंट मधला हा महत्वपूर्ण पिलर आहे आणि कृष्णाची काळजी लगेचच आपले फिजिओ देखील घेत आहेत. डॉक्टरची संपूर्ण टीम आहे आणि जी दररोज आपल्याला या स्पर्धेमध्ये उपस्थित असताना पाहायला मिळते. यस, एक वादळ मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते आणि दुसरं वादळ मैदानाच्या दिशेने जाते. शहानिशा देखील करतायत. कृष्णा जास्त ती दुखापत तर नाहीये ना प्रश्न, परंतु कृष्णा माघारी पडतायत, थोडीशी दुखापतग्रस्त होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी सध्याच्या घडीचा टेनिस क्रिकेट जगतातील चर्चेतील नाव मैदानाच्या आतमध्ये करण अंबाला. विकेटच्या शोधात होता. विकेट तर मिळाली नाही, मात्र इजा झाली आणि रिटायर्ड होऊन कृष्णा मैदानाचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. करणची एंट्री. करणने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला होता. पहिल्याच मॅच मध्ये जाणे 15 बॉलमध्ये 45 धावांची वादळी खेळ केली होती, मात्र लास्ट मॅच मध्ये शून्यावरती आउट झाला. ही मॅच महत्वपूर्ण आहे. डू ऑर डाय आणि त्याचं खेळणं हे फार महत्वपूर्ण ठरणार आहे. बिकॉज प्लॅटफॉर्म सेट आहे. सुरुवातीला कृष्णा आणि जगत सरकारकडून जबरदस्त खेळ झाला. विवेक शेलार विकेटच्या शोधात आहे. सध्या तरी 3 बॉलमध्ये 2च धावा गेलेल्या आहेत. पाहूया आता मात्र या ठिकाणी करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये आले. जगत एका बाजूने चांगला खेळ करतायत, ते 33 वर आहेत. 49 चौथी ओव्हर सुरू असतानाच 49 म्हणजे एक मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. विकेटच्या शोधात अजूनही मात्र गोलंदाज आहेत खरे, परंतु विवेक मैदानात गोलंदाजी करतायत, ही सुद्धा एक जमेची बाब असणार आहे. विवेक विरुद्ध करण हाही संघर्ष पाहण्यासारखाच असणार आहे. करण बेस्टच आहेत, विवेक सुद्धा बेस्टच आहेत. शॉट ऑफ लाईन भिरकावलाय. करंटचा बॉल आहे, डीप स्क्वेअर लेगला हवेत फिल्डर येतोय पवन. कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न त्याने केलाय, मात्र बॉल फर्स्ट अटेम्प्ट मधून हातातून उडालाय. सेकंड चान्स मिळाली नाही आणि करणला जीवनदान मिळते. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर इकडे संधी निर्माण केली होती आणि आल्या आल्या एक मोठा फटका ठोकायचा आहे याच इराद्यात होते करण अंबाला. स्ट्रोक खेळला खरा, परंतु त्या ठिकाणी खूप चांगले एफर्ट्स दाखवले गेलेले आहेत. पवन केने त्या ठिकाणी होते, त्यांनी चांगले एफर्ट्स दाखवले. कॅच जरी नाही झाली परंतु प्रयत्न लाजबाब केले आणि आपल्या टीमसाठी काही धावा तर त्या ठिकाणी नक्कीच वाचवलेल्या सुद्धा आहेत. फार चांगला प्रयत्न होता कॅचचा. पुन्हा संधी होती. लास्ट मॅच मध्ये करण शून्यावरती बाद झाला होता. इथे त्याला पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालंय. कॅपिटलाइज करावं लागेल. लास्ट मॅच मध्ये ग्रामीण मध्ये खेळत असताना केतन मात्रेने ज्या पद्धतीने कॅपिटलाइज केलं आणि वाकणसाठी तो सामना फिनिश केला होता, तो प्रयत्न करण देखील करेल. हा पहिला डाव आहे. धावफलकावरती आपण पाहत आहोत 50 धावा. फुल लाईन पॅटचा चेहरा बंद केला. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. पहिली धाव फार वेगाने. डबलचा कॉल. जगत डेंजर एंडला थ्रो स्ट्रायकिंग एंडला येतोय, पण 2 धावा. गुड रनिंग. खूप म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. कुठेतरी विवेक यांचं हे षटक तर महत्त्वाचं आहे जरूर, परंतु विकेट नाही द्यायची आणि सिंगल डबल सुद्धा धावा होतात हे या ठिकाणी पाहायला मिळालं. जगतच्या या खेळीत सगळं पाहायला मिळालं. सिंगल पाहायला मिळालं, डबल देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्या, काही चौकार पाहायला मिळाले, काही षटकार मेरिटवर क्रिकेट खेळतायत आणि असं वाटतंय आवाक्यात एकदा बॉल आलाय. मोठे फटके सुद्धा ते खेळतात आणि विशेष म्हणजे चौफेर टोलेबाजी करताना पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावर 13 चेंडूमध्ये 35 धावांवर खेळतायत जगत सरकार. प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक आणि मॅच्युअर इनिंग आतापर्यंत आपण जगत सरकारची आढावामध्ये बघितले. 52 धावात. शेलार पूल केला यावेळेला. बॉल मिड विकेट मध्ये. श्याम चौधरी यांना आपण पाहतोय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फक्त आपल्याला पाहायला मिळते ती 53. यस, या पूलमध्ये थोडंसं नियंत्रण देखील होतं. हा अगदी गॅपमध्ये जाईल, टप्पा पडेल याची काळजी घेतली गेली. त्रेपन्न धावा धावफलकावरती आपण पाहतो या षटकातील असेल. ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिड ऑन कडे बॉल आहे. बॉल होऊ सध्या आपण पाहतो आउटफील्ड मध्ये. मिड ऑफचा फिल्डर मिड ऑनला. श्याम सिंगल मिळते.
करणकडे स्ट्राईक असेल आणि अशा पद्धतीने आपण बघितलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती शांतरत्न 11 डोंबिवलीचा 54 धावा 54. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर संपलेल्या आहेत. चांगली स्थिती शांतिरत्न संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. 2 ओव्हर बाकी आहेत आणि इकडे जर का 25-26 जरी धावा संख्या आली तर धावसंख्या कुठेतरी 80 पर्यंत जाऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूला या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला कंट्रोल करावंच लागणार आहे नक्षी 11ला आणि जर का 75-80 झाली एक धावसंख्या चांगलं आव्हान उभं राहू शकतं. या ओव्हरमध्ये 8च धावा आलेल्या आहेत, पण ओव्हरऑल पाहता 13.50चं करंट रन रेट आहे आणि धावा फलकावरती 54 धावा. चांगली बॅटिंग केलेली आहे. खास करून जगत सरकारचा आपण विचार केला, जगत 36ला नॉट आउट आहे 14 बॉलमध्ये. करंट नुकताच झाला, त्याच्याही बॅटमधून आपल्याला 2 धावा. आणि सामना पहा, पहिल्या डावातच एवढा रंगलाय, दुसऱ्या डावात सुद्धा रंगतदारच होईल कारण 2 मोठ्या टीम पाहायला मिळत आहेत. आणि आताही जर पाहिलं तर 70 स्पोर्ट्सवर तब्बल 41,000 प्रेक्षक याही मॅचचा आनंद पहिल्या डावातच घेत आहेत. उद्या महामुकाबला होणार आहे. ठाणे रायगड केतन म्हात्रे ज्यांचे कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेष भारत रेस्ट ऑफ इंडिया करण अंबाला ज्यांचे कॅप्टन आहेत. हा सुद्धा मुकाबला उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नो डाऊट केतनकडे विश्वजित ठाकूर असेल, भावेश पवार असेल आणि दुसऱ्या बाजूला करण अंबालाकडे फरदीन काझी आणि जगत सरकार. पूर्ण स्क्वॉड तुमच्या समोर जरूर येतील. रतनबुवा पाटील स्मृती चषक ऑफिशियल हँडल इंस्टाग्रामवरती, तिथे जर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला संपूर्ण घडामोडी, उद्या काय घडणार आहे, आज काय घडतंय, या संपूर्ण गोष्टी 21व्या पर्वाच्या रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या ऑफिशियल हँडलवरती पाहायला मिळतील. टोटल स्कोरचा आपण विचार केला धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय 54 धावा. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. करंट तयार आहे, मात्र दुसऱ्या बाजूने पाहूयात गोलंदाज कशी गोलंदाजी करत आहेत. किरण पाटीलला या मॅच मध्ये प्रमोट करण्यात आलंय. लास्ट मॅच मध्ये एकच षटक होतं, स्लॉग मध्ये आला होता, एका धावेचं होतं. मात्र 3rd ओव्हर नंतर पुन्हा 5th ओव्हर मध्ये आलाय किरण पाटील. मॅन फ्रॉम सावत भिवंडी. ऑफ स्टंपचा बाहेर होता, जास्त बाहेर. दॅट्स अंपायरचा सिग्नल आलाय वाईड आणि वाईडने धावसंख्या पुढे. स्कोर वॉज ऑन 55. अगदी पुढे बॉल करण्याचा प्रयत्न राहिला, ऑप्शनच्या बाहेर म्हणजे रिचेबल टाकायचं नाही, थोडंसं दूर ठेवायचं ही रणनीती होती आणि त्या प्रयत्नात स्वैर चेंडू येताना पाहायला मिळतोय. हे षटक मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. 2 षटक बाकी आहेत. पहिला वाईड आलाय 5व्या षटकातील किरण पाटीलचा. पुन्हा चॉप करायचं होतं, शेवटच्या क्षणाला बॉल बाहेर निघाला. अंपायरचा सिग्नल, पुन्हा वाईड. पुन्हा एकदा तेच बॅक टू बॅक 2 चेंडू एकाच टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न करण अंबाला यांच्या विरुद्ध होताना पाहायला मिळतोय खरा, परंतु त्या प्रयत्नात दोन्ही चेंडू स्वैर येताना पाहायला मिळाले. रणनीती किरण पाटीलची हीच आहे की टप्प्यात द्यायचा नाही बॉलच्या पद्धतीनं. करण अंबालाचा बॅट स्विंग आहे. दुपारच्या सत्रामध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला त्याचे 3 गगनभेदी षटकार आले होते. वेगाने टाकला, बॅट ड्रॅग झाली स्ट्रोक कंप्लीट करत असताना, त्यामुळे बॉलचा वेग तितकासा पाहायला मिळाला नाही. आउटफील्ड मध्ये डीप स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, सिंगलने जगत स्ट्रायकिंग एंडला धावा फलकावरती 57. 2 स्वैर चेंडू नंतरचा एक चांगला चेंडू देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला करण यांच्या विरुद्ध. जे प्रयत्न पहिल्या 2 बॉलवर देखील झाले परंतु बाहेर झाले. आता मात्र योग्य ठिकाणी बॉल पडला खरा, परंतु त्यावर एकच धाव करण यांना मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. रणनीत्या दोन्ही बाजूने बनवल्या जात आहेत, एका बाजूने रन बनवण्यासाठी आणि एका बाजूने रन रोखण्यासाठी. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला क्रिकेटच्या मैदानात पाहायलाच मिळत आहेत. भावेश पवार यस्टांचा मागे, त्याचबरोबर बिलालला आपण पाहतोय. जे सिनियर प्लेयर आहेत या संघाचे कॅप्टन महेश ठाकरे शॉर्ट थर्डला आहेत. डीप पॅकेट पॉइंट्स आपण पाहत आहोत. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. ऑफ साईडला, ऑन साईडला 3 डीप मध्ये. ऑफ स्टंपचा बाहेर गॅप मध्ये बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर धावतोय बॉलवरती, फार वेगाने आलं त्या ठिकाणी. पवन बॉल निसटलाय, थ्रो करायचा होता त्या वेळेला. 2 धावा करण आणि जगतने तोपर्यंत पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचाच बॉल टाकण्याचा प्रयत्न यावेळेला होता खरा, परंतु जगत यांनी खूप चांगल्या पद्धतीने टोलावला. कव्हरच्या क्षेत्रात हा चेंडू टोलावताना पाहायला मिळाले आणि आमच्या आयोजन कमिटीचे सदस्य देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. मनोहरजी पाटील, उदयजी मुंडे, दिनेश दादा पाटील, केशव मुंडे, त्याचबरोबर पंकज पाटील, सनी पाटील. बॉल कव्हर्सला गॅप मध्ये, चांगला फटका थ्रू दी लाईन आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. जगतचा बॅट मधून मुक्ता, कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार.
स्ट्रोक पाहायला मिळालेत. पहा मेरिटवर क्रिकेट खेळतायत. आज त्यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे. ही इनिंग बऱ्याच काळ आठवणीत राहील अशीच इनिंग पाहायला मिळते. बॉल खराब नव्हता, फटका त्याच्यापेक्षा चांगला होता म्हणून चौकार पाहायला मिळाला. यावेळेला जास्त बाहेर आहे, फ्रंट फूट वरती आला होता शफल होत असताना, मात्र अंपायरचा सिग्नल वाईट. जसा बॉल तसं उत्तर दिलंय जगतने, त्यामुळे या इनिंगचं महत्व वाढतंय. मॅच 2 or die आणि स्टार्ट करत असताना या मॅचला पहिल्या डावामध्ये जबरदस्त काय आतापर्यंत 42 जगतच्या बॅटमधून. या डावात जर पाहिलं तर त्यांनी स्क्वेअर लेगला खेळलंय, मिड विकेटला खेळलंय, त्यांनी स्विच हिट देखील करण्याचा प्रयत्न केलाय, कव्हर्सचे फटके पाहायला मिळाले, पॉइंटला पाहायला मिळाले, चौफेर टोलेबाजी केली आणि मोठ्या मॅचचे मोठे खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात आणि तो प्रयत्न त्यांचा यशस्वी झालाय आतापर्यंत. कमी गतीने टाकला, फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. डीप बॅकफॅट स्क्वेअर लेग मध्ये श्याम चौधरी येत आहेत. उचलून थ्रो केला जाईल, 2 धावा सहजरित्या. डीप बाउंड्री आहे आणि अलॉंग दी कार्पेट जर बॉल गेला तर तितकासा वेळ मिळतोय. जगत थोडासा नाराज आहे. फुल टॉसला कॅपिटलाइज करायचं होतं पण बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करता आलं नाही. 2 धावा मिळतात, 2 धावसंख्या 66. 66 धावा धावफलकावर. एक खेळाडू माघारी परत येते दुखापतग्रस्त होऊन, अन्यथा यश काही मात्र या डावामध्ये मिळालेलं नाहीये. दुसऱ्या डावात देखील बॅटिंग चांगली होऊ शकते, ती स्ट्रेंथ आहे नक्षी 11ची, परंतु इकडे चांगलीच धावसंख्या शांतिरत्न संघाने बनवली आणि त्यातल्या त्यात जगत. लॉफ्ट करायचा होता, मागे बॉल आलाय भावेश पवारच्या हातात आणि यावेळेला कॉमेंटेटर कस विकेट येते, पहिली विकेट. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, विकेट नंबर 1. असतील 44 धावांची खेळी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चौफेर टोलेबाजी होती, सगळं काही होतं, अर्धशतक नाही झालं परंतु खेळी लाजबाब होती जगत सरकार यांची या मानाच्या स्पर्धेमध्ये. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळ आपल्याला जगतचा पाहायला मिळालाय. टोटल 66 सध्या आपण पाहतोय. शांतिरत्न 11 डोंबिवली पहिली विकेट आणि मैदानाचा आत आलेला आहे आक्रमक शैलीचा डावखुऱ्यात असा फलंदाज संजू कनोजिया. यश मिळायला बराच वेळ लागला, तोपर्यंत जगत नावाचं वादळ घोंगावलं, त्याचा तडाखा बसलाय नक्षी 11ला, परंतु विकेट आली ही जमेची बाब आहे. कारण 5वं षटक मार्गस्थ आहे खरं, परंतु 66 धावा आहेत आणि पहिले अधिकृत विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाली किरण यांच्या माध्यमातून. एक लेफ्टी गेलाय, दुसरा लेफ्टी मैदानाचा आत आलाय. मधल्या फळीचा महत्वपूर्ण फलंदाज आहे शांतिरत्न 11 डोंबिवलीचा. शेवटचा बॉल किरण पाटील. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता पहिल्याच बॉल वरती, मात्र अटेम्प्ट करत असताना मिस झालाय. शेवटचा डॉट. किरणचा षटक संपन्न. 5 धावा फलकावरती आपण पाहता. 66 धावा, 1 विकेटचं नुकसान. हेमंतजी बनियाल यांना देखील आपण पाहतोय. अगदी उत्तरेकडील संघांना मात्र नावारूपाला आणलं किंवा उत्तरेकडील खेळाडूंना संधी त्यांनी सातत्याने दिली. धमाका दिल्ली ही टीम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 70 धमाका बिग बॅश या सुद्धा 16 पाहायला मिळाल्या तारिफजी सय्यद आणि हेमंतजी बनियाल यांच्या माध्यमातून. आणि जोडीला अनंत पाटील यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटची 2 प्रगतशील नावं तुम्हाला पाहायला मिळाली, ज्या दोघांनी ज्या 2 व्यक्तिमत्वांनी क्रिकेटला डेव्हलप केलेलं आहे मागच्या काही वर्षांमध्ये. हेमंतजी बनियाल सर आणि त्याचबरोबर अनंताजी पाटील सर यांना तुम्ही नुकतंच बघितलेलं आहे. 66 धावा, चांगली बॅटिंग झाली. मी म्हणेन 1 विकेट जरी पडली असली लास्ट ओव्हर. करण मैदानाचा आत आहे, संजू मैदानाचा आत आहे, त्यामुळे दोघेही विचार करतील की 15 पेक्षा जास्त धावा लास्ट ओव्हरमध्ये आला पाहिजेत. हो करतील जरूर, परंतु 66 या शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. कुठेतरी 75 पर्यंत सीमित ठेवलं तर तो एक कंट्रोल स्कोर असू शकतो आणि त्याच्या पुढे गेलं तर आव्हान मोठं असू शकतं. त्यामुळे कौशल यांचा हाच प्रयत्न असेल, हे शेवटचं षटक कुठेतरी 9-10च्या किंवा 8-9 पर्यंत सीमित ठेवायचं. जितक्या कमी धावा खर्च करता येतील तितक्या कमी खर्च करायचे आहेत कौशलला. आणि फ्रॉम वर्ल्ड भिवंडीची ग्रामीणचे सर्व तारे सितारे एकत्रित आपल्याला नक्षी 11 भिवंडी या संघामध्ये पाहायला मिळतात. स्लॉगरचा पहिला बॉल, फुल टॉस आहे, लॉफ्ट केला फोर्सने मिड विकेट मध्ये. श्याम पहिल्या टप्प्यावरती बॉल त्याचा हातात. सिंगल. करंटचा कॉल आहे डबलचा. संजूचा नकार. 1 धावेने धावसंख्या पुढे 67. यस,
या ठिकाणी जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी नुकतीच त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली आहे. अंडर 25 मध्ये देखील जबरदस्त खेळ केला, डिस्ट्रिक्ट वाईज मध्ये देखील जबरदस्त, डिस्ट्रिक्ट वाईज स्पर्धेमध्ये देखील तेवढंच चांगली कामगिरी त्यांनी केली होती आणि वळ गावासाठी देखील तेवढी चांगली कामगिरी. उंच पुरे गोलंदाज आणि स्लॉगोर स्पेशलिस्ट गोलंदाज ही देखील त्यांची ओळख आहे. म्हणून सध्या फोकस कौशल यांच्यावर आहे. समोर मोठे खेळाडू आहेत, परंतु ते सांगत असतील मी तरी कुठे कमी आहे. आणि तुमचा कस तेव्हाच लागतो, प्रतिस्पर्धी बलवान असतो त्यावेळेला. आणि तुम्हालाही फेमस होण्यासाठी, हिट होण्यासाठी आणि लोकांच्या स्टेटसवर येण्यासाठी हीच तर वेळ असते. ओहो, बॉल फिरलाय. मागचा बॉलच्या तुलनेत कमी गतीने टाकलाय, पण टप्प्यावरती नियंत्रण आणि पडल्याबरोबर बॉल बाहेर निघालेला आहे. डॉट बॉल. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये जबरदस्त. पहा, संजू सारख्या बॅटरला एक जबरदस्त चेंडू टाकलाय, प्रस्तुत केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर वळवलं आणि ही तर खासियत आहे आणि म्हणून तर तो काही स्पर्धा खेळतोय खेळाडू. बॉल फिरला त्यामुळे फसला होता फलंदाज. लॉफ्ट केला, मिड ऑफ आत आहे बॉल, लॉंग ऑफला चाललाय आणि थेट सीमा रेषेचा बाहेर आलाय षटकार. फटका येताना पाहायला मिळाला आणि या षटकाराचे प्रायोजक होते माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज. आणि एक मोठा फटका आलाय खरा आणि सुपर संजू म्हटलं जातं. या टीमच्या पाठीमागे एक महत्वाचा खांबा उभा आहे, त्याचं नाव संजू कनोजिया. लॉफ्ट केलं स्ट्रेट बॅटने, लॉंग ऑफ सीमा रेषेचा बाहेर. पुढे पडला बॉल मागचा बॉलच्या तुलनेत आणि जसा स्लॉट मध्ये आला या प्लॉटचा बाहेर. मिड ऑफला ऑलरेडी 8 ठेवलेले आहे. आर्यनच्या वरतून जसा बॉल गेलाय तो थेट लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेरच गेलेला आहे. हे फटके हवे सध्या शांतरत्न 11 डोंबिवलीला. दुसऱ्या बाजूने हेच फटके चटके देतील गोलंदाजी करणाऱ्या नक्ष 11 भिवंडीला. टोटल स्कोर सध्या आपण पाहत आहोत तो 73 धावा आणि हळूहळू 80 या दिशेने वाटचाल, 80च्या दिशेने वाटचाल करत असताना शांतिरत्न 11 डोंबिवली. आर्यन चर्चा करतोय कौशल सोबत. भिवंडीचे 2 नामवंत यंगस्टर आहेत, गेल्या काही वर्षांमध्ये छाप सोडतायत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मात्र या मॅच मध्ये कौशल लास्ट ओव्हरमध्ये आणि पहिल्या 3 बॉलमध्ये 7 धावा. संजूच्या अगेन्स्ट पहिला डॉट त्याने टाकलाय, पण त्यानंतर त्याच्याच बॅटमधून षटकार देखील आलाय. फील्ड पोझिशनला चेक करत आपण पाहतोय ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, मिड ऑफला 8 ठेवलंय, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि त्यासोबत डीप एक्स्ट्रा कव्हर. स्विच हिटला प्रोटेक्ट करण्यात आलं. एक फिल्डर सेट आहे. कौशल समोर होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्राईव्ह केलं, जिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. श्याम थ्रो केला जाईल पण सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे चालले. स्कोमॉझॉन 74 धावा म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या. एक चांगलं आव्हान या ठिकाणी शांतिरत्न संघाने उभं केलेलं आहे खरं, परंतु डावाचा शेवट अजूनही व्हायचा आहे. कौशल यांचं कमबॅक, एक षटकार आणि त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळालं. दोघांमधील चांगलंच युद्ध रंगलं खरं, परंतु आता समोर आहेत करण अंबाला. कौशल्याचा देखील कस लागणार आहे इकडे. शॉट ऑफ लेन, भिरकावला, मिस टायमिंग. लॉंग ऑन द फिल्डर येत आहेत व्यवस्थित चेंडूचा खाली आणि वेल टच कॅच. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स. विकेट नंबर 2. लाईन पकडून टाकला, टप्पा मागे ठेवला आणि लांबचा बॉल खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला आणि तो प्रयत्न यशस्वी नाही झालाय. कौशलचं कौतुक करावं लागेल. मोठी विकेट त्यांनी घेतली इकडे आणि बाद केलं या ठिकाणी करण अंबाला यांना. जबरदस्त बॉलिंग केले, कारण एक षटकार जरी असला तरी 5 बॉलमध्ये 8च धावा खर्च केलेला. मैदानाच्या आत 5व्या क्रमांकावरती संस्कार ध्यानीचं आगमन होतं. लास्ट मॅच मध्ये शॉर्ट बट एक्सप्लोसिव्ह त्याची इनिंग होती. मात्र या मॅच मध्ये शेवटचा एक बॉल फेस करतोय आणि त्या एक बॉललाही दाडायचंय त्याला सीमारेषेच्या बाहेर. 74 धावा आहेत. हो, तुम्ही किती बॉल खेळता याला महत्व नाहीये, काय करता याला महत्व आहे. त्यामुळे जरी एक बॉल मिळाला असेल त्यांना तर मोठा फटका खेळायचा आहे. परंतु सध्या चर्चा या भिवंडीच्या वळपाडाच्या युवा गोलंदाज कौशलची सुद्धा होते. शेवटचा बॉल
संस्कार लॉफ्ट केला, बॅट हातात फिरली, मिस टायमिंग, काऊ कॉर्नर, विवेक शेलार 1 विकेट. 74 ला डाव संपला. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट नंबर 3. संस्कार बाद होतोय. 74 धावा बनवल्या शांतिरत्न 11 डोंबिवलीने आणि नक्ष 11 भिवंडीला विजयासाठी आता बनवायचे आहेत. 75. यस, ज्याची चर्चा करत होतो आपण या ओव्हरच्या अगोदर किंवा 75 पर्यंत तरी हा धावसंख्या उभी राहील का, तर आव्हान 75चं उभं राहिलंय आणि हे 50-50 सुद्धा आहे. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग स्ट्रेंथ आहे, बिलाल पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर भावेश पाहायला मिळत आहेत, पवन पाहायला मिळत आहेत, सूरज पाहायला मिळत आहेत. यांच्याकडे क्षमता आहे या डावसंख्येला पाठलाग करण्याची, त्यामुळे दुसऱ्या डावात देखील सामना रंगू शकतो. परंतु त्याच्या उलट गोलंदाजी देखील तेवढीच शांतिरत्न संघाची धारदार आहे, त्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा हा सामना रंगणार आहे, पाहूया. परंतु आव्हान चांगलं उभं राहिलं शांतिरत्न संघाचं आणि आव्हानाचं प्रमुख कारण आहे जगत सरकार. डावाचे नायक राहिले. 18 बॉलमध्ये 44 त्यांनी केल्या. 10 चेंडूमध्ये 14. सुरुवात चांगली केली होती कृष्णा सातपुते यांनी, थोडेसे दुखापतग्रस्त झाले आणि म्हणून बाहेर परतले. आणि त्यानंतर जर पाहिलं करण अंबाला 4 धावा, संजू कनोजियाचा 1 षटकार आणि अंतिम षटकामध्ये आलेल्या फक्त 8 धावा. ही बाब कुठेतरी नक्ष 11 संघासाठी फायदेशीर राहणार आहे, परंतु आव्हान मोठं आहे. आर्यन भोईर 1 षटक टाकलं, महागडे राहिलं 20 धावा. कौशल पाटील 1 षटक टाकलं, 2 विकेट, फक्त 8 धावा. डावाचे नायक बॉलिंगमध्ये किरण पाटील 2 षटकं टाकली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तब्बल 28 धावा खर्च केल्या, 1 विकेट. विवेक शेलार विकेट नाही, परंतु 2 ओव्हरमध्ये 18. चला तर एक सन्मान करूया. एक विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. अनंत पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आणि सत्कार मूर्ती आहेत नितीन मागे, सापेगाव इथून इथे उपस्थित झालेले आहेत नितीन मागे आणि अनंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर या ठिकाणी काही सन्मान आपण करत आहोत. खास ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबईवरून या ठिकाणी दिलीप गवस यांचे या ठिकाणी आगमन झालेलं. विनंती असेल दिलीप गवस आपण या ठिकाणी यायचं आहे. बाई काळा चौकीचे नामवंत व्यवस्थापक क्रिकेटर देखील आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ब्रह्माबाई संघाचे व्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्या दिलीप गवस यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर या ठिकाणी सिद्धेश भोसले, विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचंय. नुकतीच गोव्याची स्पर्धा गाजवली असे एक धडाकेबाज बॅटर आणि त्याचबरोबर अबुदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. खास मुंबईवरून या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिले सिद्धेश भोसले यांचा देखील एक विशेष सन्मान. तसेच सिन्नर प्रीमियर लीगचे देखील आयोजक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही स्वागत. हॅलो. तसेच भगवानजी सावंत आपलं देखील स्वागत, अभिषेक आपलं देखील स्वागत आणि शैलेश शेडगे.
टार्गेट सेट, ऑल सेट आणि या मॅचला आता सुरुवात होईल जिथे लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हॅलो, मॅचला सुरुवात होईल. लक्ष्य इथे सेट करण्यात आलेलं आहे. या मॅच मध्ये 75-75. च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवीर आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी अविनाश राणा या गोलंदाजाच्या खांद्यावर. बिलाल शेख आणि एवन पवन ही सलामीची जोडी मैदानामध्ये. पवन स्ट्रायकिंग एंडला, बिलाल नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल फोर्स केलाय, बॉल हवेत आहे, दोन फिल्डर धावताय, स्ट्रेट निघालाय बॉल, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉलवर आलेला आहे. यावेळेला डीप मध्ये चांगली फिल्डिंग प्रयत्न झाला आणि टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे बाउंड्री चेक करण्यासाठी. अच्छी बात यह है कि उन्होंने लास्ट मिनट पे तय किया कि बॉल अगर रुक गई तो हमें दौड़ना होगा. आपने देखा केतन मात्रे ने भी वाकलन के लिए खेलते हुए वो एक बहुत सूझबूझ भरा निर्णय लिया था और बॉल बाउंड्री लाइन के बाहर जाएगा नहीं जाएगा ये तो हम नहीं जानते, लेकिन हम दौड़ सकते हैं, ये हमारे कंट्रोल में है. और वही काम वहाँ पर पवन ने किया. बिलाल ने अच्छा साथ दिया और दौड़कर 2 रन तो बने, लेकिन अगर थर्ड अंपायर ने फैसला दिया तो शायद 4 भी हो सकते हैं. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येईल. पेंडिंग आहे डिसिजन. ज्या पद्धतीने आतापर्यंत ही सुरुवात झाली आहे, पवन पहिलाच बॉल फेस करत असताना तो फोर्स केला समोरच्या दिशेने, त्याने फटका. याच्यानंतर होणारा सामना जो आजच्या रात्रीतला शेवटचा सामना असेल, टीम ताई पॅकर्स प्रभादेवी या मॅच मधला जो संघ जिंकेल ताई पॅकर्स पालघरच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या सामन्यातून एक संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. सेमी फायनलच्या मॅचेस त्याची माहिती ग्रामीण गटामध्ये देखील दिली गेलेली आहे आणि खुल्या गटामध्ये देखील 1-3-2-4 अशा सेमी फायनल होतील. 1 विरुद्ध 3 आणि 2 विरुद्ध 4. 1-3-2-4 अशा सेमी फायनलच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवण्याचा तो प्रयत्न. आता पाहूया टीव्ही अंपायर ची मदत तर घेण्यात आलेली आहे. करण अंबाला आणि जगत तिथे फिल्डरच्या भूमिकेमध्ये. धाबा वाचवलेले आहेत. पुढचा बॉल अविनाशचा. ओ उचललाय बॉल, टायमिंग प्रॉपर. आणि पाहूया एक्झॅक्ट हा बॉल कुठे हिट होतोय. काशीनाथ काना पाटील साहेब यांच्या वतीने पारितोषिक आहेत जर बॅनरला हिट झाला तर, परंतु हा चांगला टायमिंग, भव्य षटकार, माय हेवन सिक्सर. व्हाट अ टाइमिंग. पवन अगर ओपनिंग में आ गया तो उसके जैसा डेंजरस बैटर कोई नहीं है. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में आपको पता है, कुणाल हम साथ में ही कमेंट्री कर रहे थे और 1 ओवर में 30 रन लिए थे उन्होंने. वेरी डेंजरस, क्लिनिकल परफॉर्मेंस, इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क, 6. माय हेवन 6. 3 जे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात, स्वर्गीय रतनबुवा पाटील दिवंगत कामगार नेते बाबांच्या तिथे जर हिट झाला तर 3,000 रुपयाचं पारितोषिक. माजी लाडके आमदार रमेशजी रतन पाटील साहेब त्यांच्या बॅनरला हिट झाला 2,000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर माजी लाडके आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब यांच्या बॅनरला हिट झाला तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. परत एक वेळा दुसऱ्या बाजूला देखील तशीच संधी आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय, या वेळेला पॉवरफुल आहे, आता लागेल का. ओ प्रेक्षकांनी देखील झेल ड्रॉप केलाय. 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांनी गमावलंय आणि हा येतोय माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर.
स्कोरबोर्ड को गति मिलती है पवन केने के आ जाने से, और पवन केने ने जो 6 लगाया वहाँ पर एक्सेलेंट टाइमिंग, और जिस तरह उनका स्ट्रोक प्ले है अविनाश राणा को कुछ अलग करना होगा, क्योंकि एक बार शेर के मुंह खून लग जाए तो फिर वो शिकार करके ही छोड़ता है। राऊंड विकेट. परत एक वेळा शॉर्ट बॉल पुढे फोर्स केलाय, हाय बॉल चांगला आहे आणि त्याच दरम्यान एक धमाका. बॉल सीमारेषेच्या दिशेने एक टप्पा घेत हा येतोय चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. स्मैश और ताकत का इस्तेमाल. पवन अनस्टॉपेबल. A1 पवन, जो टारगेट बनाना है वो कौन करेगा? पवन करेगा, पवन करेगा, पवन करेगा. 18 धावा स्कोर बोर्डवर. ओ परत एक वेळा आपटलेला बॉल होता, यावेळेला मात्र बॅट चांगली फिरली. बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये हाय तो डॉट. अच्छी कमबैक बॉल. अविनाश अमूमन लेफ्टी बैटर्स के टाइम पे बॉलिंग के लिए आते हैं, लेकिन चुनौती और फॉर्मेट कुछ ऐसा है, ये डॉट बॉल के जरिए उन्होंने भी ऐलान जंग छेड़ दिया है कि यस आई हैव मेड अ कमबैक. 2 अच्छी गेंदें और चाहिए इस ओवर में. हालांकि 5 गेंदें हो चुकी है. आखिरी बॉल ये बहुत अच्छी करनी पड़ेगी अविनाश राणा को. 18 रन पहले ही ओवर में अब तक 5 गेंदों में आ चुके हैं. स्क्वेअर लेग आतमध्ये मिड ऑन बाहेर ठेवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवलंय. डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक फिल्डर सेट केलाय. बोलत तयार राऊंड विकेटने पवनच्या समोर. A1 पवनची बॅट चांगली फिरली आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर धावतोय मिड विकेट पासून. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा घेऊन जाईल. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा केलेल्या आहेत योगेश पाटील यांच्या संघाचा खेळाडू पवन केने. नक्षी 11 भिवंडी ची धावसंख्या स्कोर बोर्डवर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 20 धावा. आणि पहिल्या डावामध्ये देखील आपण जर एक नजर टाकली तर पहिल्या ओव्हरमध्ये आर्यन भोईरच्या विरुद्ध देखील 20 धावा केले होते. शांतिरत्न 11 डोंबिवली या टीमने. त्याच्यामुळे नेट टू नेट, हेड टू हेड ही फाइट सध्या मैदानामध्ये सुरू है. सबसे बड़ी बात यह है कि 75 बनाने हैं और 20 पहले ही ओवर में बन गए हैं, यानी कि आप इसके ऊपर से अंदाजा लगा सकते हैं 25% ऑफ द रन्स आर स्कोर्ड इन फर्स्ट ओवर. पवन गिरी ने जो शुरुआत की है 6 बॉल 20, 6 की 6 गेंदें उन्होंने खेली. और अविनाश राणा का खर्चीला ओवर. अब ओवर बचे हैं 5 और 5 ओवर में मैच जीतने के लिए रन चाहिए 55. संदीप फुटाणे यांचा देखील डेब्यू होतोय. सध्या आपण पाहतोय या टीम मध्ये जरी सबस्टिट्यूट गेला असेल सँडी तरी देखील दिल्ली धमाकामध्ये खेळण्याची ती संधी. आणि त्यातल्या त्यात रोहित देखील आहे टीमच्या स्क्वॉड मध्ये. धावा झाल्यात 20. पहिलं षटक संपलंय. संदीप फुटाणे यांचा डेब्यू झालाय या मॅचच्या दरम्यान. ते सध्या ऑनफील्ड पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुतेला ती दुखापत झाली होती त्याच्यामुळे. आणि परत एक वेळा गोलंदाज तयार करण अंबाला. पहिलाच बॉल ऑफ कटर पडल्यानंतर आतमध्ये आला. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये स्लोअर ऑफ कटरचा वापर केला पहिल्याच बॉलवर करण अंबालाने. देखिए उनकी स्टॉक बॉल है. करण अंबाला जब स्लो करते हैं तो किसी मेमू ट्रेन की तरह होते हैं, और जब यॉर्कर करते हैं तो फिर वंदे भारत की स्पीड में आते हैं. ये इस खिलाड़ी की शालीनता, फ्लेक्सिबिलिटी की बहुत बड़ी मिसाल है. 39,000 प्रेक्षक सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. 39,000 पीपल. पुढचा बॉल हवेत आहे. फटका फसतोय. विकेट कीपर धावतोय. झेल खाली. झेल होण्याची शक्यता आणि तो झेल टिपलाय. फलंदाज बाद योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर. क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. झालाय त्याचा डेब्यू झालाय जो आपल्याला स्क्रीनवर सध्या पाहायला मिळतोय. संदीप फुटाणे काठई गावचा खेळाडू. दिल्ली धमाका म्हणजे शांतिरत्न 11 डोंबिवली या टीम मध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतो. आणि त्यांनी जर झेल टिपला तर मनोहर पाटील यांच्या वतीने 2,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. संदीप फुटाणे सँडीसाठी
हे पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची बरसात होईल नक्कीच. संडी मैदानामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर विकेट आली आहे, त्याच्यानंतर ती थांबली आहे कारण महत्वाची विकेट बिलाल या मॅच मध्ये काहीच करू शकलेला नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये A1 पवनने धमाकेदार खेळ सुरू केला. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा स्कोर बोर्डवर लावल्यात. 75चं टार्गेट आहे आणि हरीजी हा सामना चांगला रंगेल. आणि विनोदजी रतन पाटील दादा, तुमच्या माहितीसाठी आज 1 मिलियन व्ह्यूज आतापर्यंत या स्पर्धेला मिळालेले आहेत. 1 मिलियन म्हणजेच तब्बल 10 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला पाहिलेली. आणि उद्या ठाणे रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया हा सामना पाहायला विसरू नका. संध्याकाळी 6 वाजता हा सामना तुमच्या भेटीला येईल. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, हुक शॉट, उंच गेलाय जास्त, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न होतोय, झेल पकडला जाईल. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत, 2 विकेट आलेले आहेत आणि ही विकेट योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. आणखीन एक सुवर्ण संधी संदीप फुटाणे यांच्यासाठी. झेल जर टिपला तर राज पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. राज पाटील यांच्याकडून 1000, मनोहर पाटील यांच्याकडून 2000, दिनेश पाटील डायगर यांच्याकडून 1000. आता हे पारितोषिक वाढतील. झेल टिपला तर पारितोषिक आहेत. त्या नवीन फलंदाज श्याम चौधरी हॅट्रिक बॉल फेस करताना दिसेल. अरे जी परत एक वेळा कलाटणे आली आहे. 20 वर एकही विकेट नव्हती, 20 वर 2 झाल्यात. देखिए पहले ओवर को पूरा पवन ने खेला, बिलाल थोड़ा फ्रस्ट्रेट हो गए क्योंकि जब आप नॉन स्ट्राइकर एंड पे एक पूरा ओवर रहते हैं तो आपको अपना स्ट्राइक और खाता खोलने की जल्दबाजी होती है. बिलाल ने वो करने पर अपना विकेट दिया और अभी अभी जो नए बैटर आए थे सूरज केने भावाले, उन्होंने अपना विकेट तोहफे में दे दिया. करण अंबाला ने आज भी बता दिया कि वो इंडिया के बेस्ट ऑलराउंडर क्यों हैं. पहली बॉल डॉट बॉल, उसके बाद 2 गेंदों में 2 विकेट ब्रेस और अब हैट्रिक पर करण अंबाला. सनी पाटील आता इन ऍक्शन आलेले आहेत. सनी पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. संदीप फुटाणे यांनी जर झेल टिपला तर, कारण हा डेब्यू आठवणीत राहील प्रत्येकाच्या. टोटल 6000 झालेले आहेत. काउंटिंग सुरू राहील. भरपूर पारितोषिक जिंकण्याचा विक्रम स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये संदीप फुटाणेच्याच नावावर आहे. 78,000, 78,000. पुढचा बॉल, राऊंड विकेट, हलक्या हाताने ढकललाय बॉल पॉइंटला. 1 रन ते कंप्लीट केली जाईल. सिंगल येते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21, 21 धावा. पहला ओवर खर्चीला था, उसको मद्देनजर रखते हुए ये ओवर में करण अंबाला का अच्छी गेंदबाजी करना लाजमी था. 2 गेंदों में 2 विकेट ली. इस ओवर में अब तक 4 गेंदों में केवल 1 रन और 2 विकेट आई है. 75 का मैजिक नंबर है. पवन गेने इस वक्त खेल रहे 6 बॉल 20 और उनके ऊपर सारा दारोमदार रहेगा क्योंकि बॉल को वो साइट अच्छा कर रहे हैं, हिट अच्छा कर रहे हैं. उनकी क्वालिटी बैटिंग इस वक्त दर्शकों का केंद्र बिंदु बनी हुई है. चांगली बॅटिंग पवनची राहिली आहे पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये आता ती संधी त्याच्याकडे आहे. ज्या पद्धतीने त्याने तो अटॅकिंग पवित्रा घेतला होता पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. 20 धावा वसूल केल्या. पॉवर प्लेचे हे दुसरं षटक सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ मिड विकेट आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा स्कूपचा अंदाज, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, परंतु तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. बॅटला ब्रश झालाय बॉल, इथे पंचांनी सांगितलंय. पवनच्या खात्यामध्ये ही सिंगल जाईल. जबरदस्त कमबैक ओवर, रैम शॉट खेलने का प्रयास था और बल्ले को लगकर शरीर पर गई. करण अंबाला की तारीफ करना चाहूँगा क्योंकि उन्होंने वो ट्रिगर मूवमेंट को शायद पहले ही पढ़ लिया था और अपनी लाइन को पकड़कर गेंदबाजी की. ये ओवर ने वापस जरूर लेकर आया शांति रत्न को इस मैच के अंदर. पुढचा बॉल करण अंबालाचा, उलटा फटका, स्विच हिट, कॅप मधून चाललाय बरोबर गल्ली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून सुईतून धागा काढावा तसा चौकार काढलाय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4.
कुणाल, एक चीज आपने गौर की होगी, इसके पहले वाले मैच में श्याम चौधरी को ओवर द विकेट बॉलिंग करते हुए बाहर वाले एंगल पर उन्होंने कैच आउट करवाया था। उसी श्याम चौधरी के लिए वो आखिरी बॉल पर राउंड द विकेट क्यों आए ये मैं नहीं समझ पाया, और वो फुल टॉस बॉल पर स्विच हिट के जरिए आता हुआ चौका। श्याम आला आणि श्यामच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावा आलेल्या आहेत. याही ओव्हरला चांगली सुरुवात झाली आहे. विकेट आल्या पहिले सुरुवातीला 2 बॉलवर 2 विकेट आणि त्याच्यानंतर हा चौकार आलाय. तिसरा षटक आता सुरू होईल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी विजय गडवाली. चोवीस बॉल मध्ये अजून 49 धावा करायच्या आहेत. 49 फ्रॉम 24. 24 बॉल आणि 49 धावांची अजून आवश्यकता आहे या मॅच मध्ये. शॉर्ट फाईन लेग आहे. फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधोमध एक फिल्डर ठेवलाय. पॉइंटला एक फिल्डर सेट केलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन सेट केलाय. बॉल तयार. विजेचा हा बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत. डीप मध्ये लॉंग ऑफला कॅच ड्रॉप. पवनचा झेल सोडलाय. पण पवनला हे जीवदान दिलं जात आहे. शांतिरत्न 11चा खेळाडू. डीप मध्ये खराब फिल्डिंग अविनाश राणा आणि त्याचमुळे जीवदान मिळाल्यानंतर तो एक जल्लोष या क्रीडा नगरीमध्ये होत असताना. इतना इजी कैच आप छोड़ नहीं सकते, वो भी खास करके जब आप कैप्टन हो. पवन केने वहाँ पर बच गए और नई जिंदगी के साथ पवन केने कितने रन बनाएंगे मैं नहीं जानता, बट ये बिल्कुल सुनहरा अवसर था. केतन मात्रे, पवन केने ये बल्लेबाजों के कैच छोड़ा नहीं करते, पकड़ा करते हैं. जेल सुटल्यानंतर मात्र मग ते आक्रमण सुरू होतं. आता श्याम मैदानामध्ये आहे. त्याच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. पवनचा जेल सुटलाय. दबाव नाहीये पवनवर. आता नक्कीच बेछूट तो फलंदाजी करू शकतो. मग अशी केतनने तेच सांगितलं. झेल सुटल्यानंतर मी तो दबावच घेतलेला नव्हता आणि हा झेल सोडला विनाशने. सध्या स्ट्रायकिंग एंडला श्याम खेळतोय. श्याम चौधरी. फुलर लेनचा बॉल होता, सोडून दिला विकेट कीपर साठी. पंच सांगतायत हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. पाहूया बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS चा वापर केलाय, रेफर केलाय. आता टीव्ही अंपायर कडे हा निर्णय. कुणाल, कई बार ऐसा हो जाता है जब कैच छूटता है तो बॉलर भी थोड़ा मायूस हो जाते हैं. उनकी बॉडी लैंग्वेज, उनके शोल्डर्स डिप हो जाते हैं. यहाँ पर विजय गढ़वाली ने एक अच्छी गेंद की जरूर है, लेकिन अगर वो दायरे के बाहर है और वाइड दी जाएगी तो वो क्लियरली इस बात का संदेश है कि वो छूटते हुए कैच से नाराज थे. वाईड बॉल. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला तोच कायम ठेवलाय वाईड बॉलचा आणि त्याच्यामुळे जो रिव्ह्यू वापरला होता तो गमावला आता शांतिरत्न 11 या टीमने. अरे म्हणतात ना दी लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. ते इथे पाहायला मिळालं. बरोबर लाईनच्या मागे जाऊन बॉल डिलिव्हर झाला होता आणि त्याचमुळे तो निर्णय कायम ठेवला टीव्ही अंपायरने देखील. पुढचा बॉल विजय. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह चांगला केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न श्याम करताना दिसेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. डबल बरोबर टीमची धावसंख्या 30. कम से कम हम अच्छी बॉल पर भी रन बनाएंगे और डॉट बॉल बिल्कुल नहीं खेलेंगे, ये सोच के साथ बैटिंग करनी होगी नक्श 11 को. नक्श को ध्यान में रखना होगा अपना लक्ष्य जो है 75 और इस वक्त बन चुके हैं 30. 2 विकेट के नुकसान पर नक्श के बल्लेबाजों को लक्ष्य को पूरा करने के लिए रहना होगा दक्ष. पुढचा बॉल राउंड विकेट. ऑन साइडला दिशा दिली. डीप मधून फिल्डर येतात. परत एक वेळा 2 धावींची ती संधी आहे का पाहावं लागेल, परंतु श्यामने थांबवलंय पवनला.
याच ओव्हरमध्ये पवनचा झेल सुटला होता, तो आता स्ट्रायकिंग एंडला येईल. टीमची धावसंख्या 31. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. सिचुएशन बहुत इंटरेस्टिंग है. अभी भी मैं समझता हूँ शांति रत्ना विकेट लेकर ही इस मैच को जीत सकती है. बैटर को कंटेन करके नहीं चलेगा क्योंकि मैदान बहुत बड़ा है और खास करके पवन केने ही विल बी द स्टार परफॉर्मर. उनके ऊपर किस तरह टारगेट किया जाएगा ये देखने वाली बात रहेगी. विजय गडवाली पवन केनेसाठी एवनचा फटका. परत एक वेळा हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवले श्यामने पवनला. चांगला निर्णय, कारण भरपूर वेगाने आला होता करण अंबाला. बॉल पर्यंत त्याचा फिटनेस, तो स्टँडर्ड फिल्डिंगचा तो सातत्याने दाखवत असतो. धाव मिळताना दिसेल. एक टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 32 धावा 32. करण अंबाला स्वयं एक बॉलर है, उनका थ्रोइंग आर्म बहुत स्ट्रांग है. उसको मद्देनजर रखते हुए शायद दोनों बैटर्स ने सोचा कि दूसरा लेना खतरे से खाली नहीं होगा. बहुत अच्छा डिसीजन नक्श के बल्लेबाजों का. विजय गडवाली समोर श्याम चौधरी. हा चांगला बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येईल. डॉट बॉलचा दबाव नक्की बनेल बॅटिंग करणाऱ्या साईडवर. नक्ष 11 भिवंडीवर योगेश पाटील यांचा संघ. दुसऱ्या बाजूला शांतीरत्न 11 आपण पाहतोय विनोदजी रतन पाटील आणि त्याचबरोबर सहाय्यक अनंत पाटील यांचा संघ आहे. मॅच ऑन आहे. काल देखील काय सामना रंगला होता. संदपचे प्रथमेश पाटील आणि त्याचबरोबर काशीनाथ काना पाटील यांच्या दरम्यान रंगतदार लढत. शेवटच्या बॉलवर तो सामना फिनिश झाला. विजय गडवाली पुढचा बॉल घेऊन. शॉर्ट बॉल होता, खेचलाय बॉल डीप मध्ये. एक धाव कंप्लीट आणि त्याच दरम्यान बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी एक टप्पा घेत 4 धावा मिळतील. येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. हाफ ट्रैकर बॉल थी और शाम के लिए न्योता था. शाम ने बराबर से अपने बल्ले को स्वाइप करते हुए गैप में खेल दिया और ये चौका जो था इसने शांति रत्न टीम को चौंका दिया है, क्योंकि अब यहाँ पर विजय गढ़वाली का ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर के समाप्ति पर स्कोर हुआ है 36, यानी कि 36 बने हैं और मैच जीतने के लिए अभी भी 39 की ज़रूरत है. बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन में मैच है. करण अंबाला तुरंत अपना दूसरा ओवर करने आ रहे हैं, जो अच्छी बात है, लेकिन इसके पहले लेते हैं जलपान का अल्प विराम. येस, माझ्या बरोबरने जर पाहिलं तर टीमचे कॅप्टन महेश ठाकरे जोडले गेलेले आहेत. या मैदानाशी त्यांचं एक वेगळं नातं राहिलंय, या स्पर्धेशी एक नातं राहिलंय. परंतु मॅच जबरदस्त सुरू आहे. शांतिरत्न चांगलाच संघ आहे, चांगली कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढी चांगली कामगिरी तुम्हीही करतायत, कारण 36 धावा 3 ओव्हरमध्ये झाल्यात आणि 39 धावा ह्या मात्र येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये पाहिजेत. काय म्हणाल, ज्या पद्धतीने पवन मैदानात खेळतायत आणि त्यांची साथ देत आहेत मात्र श्याम सुद्धा? नक्कीच चांगले खेळताय पवन आणि श्याम, आणि येणाऱ्या बॅट्समॅन ते चांगले आहेत मागे, तर प्रयत्न करतील की लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचे. तर म्हणजे या एक आत्मविश्वास आहे की हा सामना आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू. नक्कीच हा सामना जिंकणार आम्ही. त्याचबरोबरने काय म्हणाल, ही स्पर्धा या अगोदर बऱ्याचदा खेळली आहे तुम्ही किंवा गाजवली आहे, परंतु दिवस रात्र पद्धतीने ज्या वेळेला ही स्पर्धा खेळायला मिळते कसा आनंद घेताय आणि लीग पद्धतीने खेळताय कसं वाटतंय? पहिल्यांदाच लीग पद्धतीने होते आणि एवढ्या वर्षापासून म्हणजे आम्ही इथे खेळलो, परंतु पहिल्यांदाच नाईटला पण खेळतो, लीग पद्धतीने खेळतो. ही मजा तेवढी वेगळीच आहे. म्हणजे लीगचा फायदाही झाला आहे. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर तेवढा परफॉर्मन्स चांगला नव्हता, परंतु आता तुम्हाला संधी मिळाली. हो नक्कीच. पहिल्या मॅचला जरी आम्ही पराभव झालो तरी आता प्रयत्न करू की आता पुढच्या मॅचेस जिंकण्याचा. वा, हे मात्र माझ्याबरोबर जोडले गेले होते. मॅच चांगली आणि आम्हीच जिंकणार, म्हणजे मॅच चांगली होईल, परंतु आमचे पवन केने आहेत आणि येणारे बॅट्समन सुद्धा आहेत. कर्णधाराचं असं मत आहे, त्यामुळे नक्ष 11 देखील फाईट करणार आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 18 गेंदों में 39 रन चाहिए. आप सभी का हार्दिक स्वागत है. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई द्वारा आयोजित स्वर्गीय रतन बुआ पाटिल मेमोरियल कप 21वां साल, 21 साल की गौरवशाली परंपरा, हर साल कुछ नया करने का प्रयास. और सबसे बड़ी बात जो हमने कॉम्प्लीमेंट सुना आज कि भाई बजट की कोई कमी नहीं रखते, मतलब क्रिकेट के लिए क्या हम कर सकते हैं ये हम करेंगे. वाकई में सलाम है. ऐसे टूर्नामेंट होते रहने चाहिए, न भूतो न भविष्यति. 39,000 प्रेक्षक सध्या आनंद घेतात या सामन्याचा. ऑनलाईन सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि प्रेक्षकांना
विनंती होते आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगण्यात येते की याच्यानंतर कोणताच प्रेक्षक या क्रीडा नगरीमध्ये आतमध्ये येणार नाही. इकडे ते अलाउड केले जात नाही, लक्षात घ्या. एक वेळा विनंती करून तुमच्यापर्यंत सांगतोय, कोणताच प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. नए ओवर की शुरुआत फुलर लेन की. करण अंबाला अच्छी तरह जानते इस तरह की ट्रिकी सिचुएशन है और इसीलिए उन्होंने अपने आप को तुरंत दूसरे ओवर में लगा दिया है. ये वो ओवर है मेक और ब्रेक, क्योंकि वहाँ पवन हार मानने को तैयार नहीं है, यहाँ करण हार मानने को तैयार नहीं है. दोनों विजेता है, लेकिन इसमें से फाइनल विजेता एक ही हो सकता है. 36 पे 2. करण अंबाला 6 रन देकर 2 विकेट ले चुके हैं अब तक. पवन के ने 10 बॉल 23. इस बार उठा दिया, रॉकेट हिट और एक आसान सा कैच संजू कनौजिया ने मुकम्मल किया. योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स क्राफ्टिंग एक्सेलेंस विकेट. विकेट आले. पवनचा फटका जास्त उंच गेला, जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाही. आणि यावेळेला संजू कनौजिया, सुपर संजूने कोणती चूक केली नाहीये. लॉंग ऑनला त्याने हा झेल टिपला आणि तिसरा धक्का बसलाय नक्ष 11 भिवंडीला. या विकेटचा शोध सुरू होता ती विकेट मिळाली आहे करण अंबालाने. आतापर्यंत 3 फलंदाज जे बाद झालेले आहेत, तिन्हीच्या तिन्ही विकेट करण अंबालाच्या खात्यामध्ये. त्याच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा अटॅक झाला त्यावेळेला तो हावी होतोय फलंदाजावर आणि ते दिसतंय. आणि म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेट जगतातला सगळ्यात मोठा ऑलराऊंडर म्हणून त्याची एक वेगळी ओळख आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला झाली है. याच्यामध्ये तीन मात्र शंका नहीं है. मैच के सिचुएशन को बहुत अच्छा पढ़ लेते हैं और सबसे बड़ी बात है हर वक्त मैं अपना 100% दूंगा. मैं अगर मैदान में एक बार उतर गया, मतलब एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. वो शैली का ऑलराउंडर है. 36 पर 3, 39 की ज़रूरत. चौथा ओवर जयेश पाटिल ने आते ही वहां पर स्विच हिट खेलने का प्रयास किया था और यहां पर एक रन से अब काम नहीं चलेगा. बीच बीच में बड़ा स्ट्रोक लगाते रहना होगा कुणाल. हो, एक्झॅक्ट सिंगल डबलने काम होणार नाहीये. 1-2 मोठे फटके पाहिजेत आणि ते मध्यंतरी येणं पाहिजेत. काल आपण पाहिलं ज्यावेळेला सामना रंगत होता विके प्रतिष्ठान आणि आदित्य 11 मध्ये, त्यावेळेला मध्यंतरी ते फटके आले होते. प्रथमेशला संधी मिळाली, त्याने मिड विकेटला षटकार मारला. जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला मोठमोठे फटके येणं गरजेचे आहेत, तरच तुम्ही कमबॅक करू शकता. परंतु शांतिरत्न 11 या टीम कडून करण अंबालाने खरोखर चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं. त्याचं कौतुक सातत्याने होतं. आतापर्यंत जेवढ्या काही विकेट मिळवल्या आहेत त्या सगळ्या विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. त्याने तो एक दबाव बनवलाय फलंदाजी करणाऱ्या नक्ष 11 भिवंडीवर. 37 for 3, 38 to win. इस बार बेहतरीन शॉट है, लेकिन फील्डर के पास प्लेसमेंट है और एक रन और. ये ओवर में 4 गेंदों में अब तक कोई भी चौका या छक्का नहीं आया है और ओवर स्टेपिंग के लिए रेफर किया गया है. नाउ दैट्स इंटरेस्टिंग. पिछले मैच में भी करण अंबाला के मुखालिफ इस तरह का एक डिसीजन लिया था और इट वाज अ फेयर बॉल. सो इट विल बी इंटरेस्टिंग. एक एक रन यहाँ मायने रखेगा. दोनों टीमों के बीच का हार जीत का फर्क जो है ये वेफर के लंबाई और चौड़ाई जितना रहेगा. कल दोस्तों हमारे बीच उपस्थित रहेंगे सन्माननीय राज साहब ठाकरे और बड़ी संख्या में लोगों की आने की उम्मीद है. ठाणे रायगढ़ बनाम रेस्ट ऑफ इंडिया का मुकाबला, ये सेंटर ऑफ अट्रैक्शन. कल बाइक दिया जाएगा लकी ड्रॉ के रूप में. एक और अट्रैक्शन है, तो जल्दी समय पर आइएगा. इट्स अ फेयर डिलीवरी. करण अंबाला स्पॉट ऑन और यहाँ पर अब अगली गेंद की शुरुआत करेंगे
स्ट्राइक पर है जयेश पाटिल जेपी, ये भी लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल के बहुत बड़े तारीख साज खिलाड़ी है। भिवंडी का पहला सुपरस्टार जयेश पाटिल। और ये पुल कर दिया, बता दिया क्रिकेट किस तरह खेली जाती है। और माई हेवन योर पर्सनल पैराडाइज 6। टायगर अभी जिंदा आहे हेच इथे सांगितलं या फटक्याने। फलंदाज जेपीच्या बॅटमधून सिक्सर आला आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते। धावा वाढतात, धावा झाल्यात 44, 44 धावा, 75च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि तो जेपीने ती पॉवर दाखवले। वंडर बॉय भिवंडी त्याला असंच म्हणत नाहीये, भरपूर वर्ष तो क्रिकेट खेळला भिवंडीसाठी। इस बार एक और बढ़िया शॉट, लेकिन कैच आउट का खतरा है और जमीन से 1 फुट ऊपर बहुत ही बेहतरीन कैच। योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स विकेट। हा पलट अंबालाचा विकेट आली आहे। एक षटकार मारला, प्रत्युत्तर दिले, विकेट घेत असताना 4 विकेट घेतलेले आहेत करण अंबालाने, जे नाव त्याचं चर्चेमध्ये आहे। या अगोदरच्या बॉलवर तो षटकार मारला, परत एक वेळा 2 विंडो मध्ये दाखवलं जात आहे। पिकअप शॉट होता, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक फिल्डर सेट केला होता, पाहत राहिला ती त्याने करण अंबालाने। त्याच्यानंतर ती विकेट घेतली आणि तो जल्लोष केला, यस। आणि इथे मात्र आउट होतोय फलंदाज जेपी। महत्वाचा धक्का दिलाय करणने। आता मात्र ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 44। ही आले विकेट, योगीराज बिल्डर एंड डेव्हलपर विकेट। कुणाल आज के दिन में चेस के टाइम 12 बॉल 32, 12 31, 12 33 ये इक्वेशन हम देखते आ रहे हैं और वही इक्वेशन यहाँ पर भी आ रहा है। 12 गेंदों में 31 रन। 44 पे 4 और 14 रन देकर 4 विकेट करण अंबाला द्वारा। 2 overs 14 runs and 4 विकेट। कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, मैं असली घी हूं बनिए की दुकान पे नहीं मिलता। प्योर क्रिकेटर, बॉलिंग, बैटिंग, फील्डिंग, एक्सेलेंट कमिटमेंट करण अंबाला। एकता कपूर और राकेश रोशन की फिल्में क से शुरू होती है और कामयाब होती है। अब ये टूर्नामेंट में देखिए केतन मात्रे क, करण अंबाला क, और इनके सामने अब बहुत बड़ी चुनौती रहेगी क्योंकि करण के 2 ओवर समाप्त हुए हैं। कुणाल, यहाँ पर अन्य जो 2 ओवर है उसको किस तरह देख रहे हैं? हो, नक्कीच स्टार्ट चांगला मिळाला आहे। 44 ला 4 आहेत अशी परिस्थिती। 4-4 चा आकडा सध्या स्क्रीनवर आहे आणि या 2 ओव्हरकडे जर बॉलिंग करणाऱ्या टीमकडून जर पाहिलं तर त्यांना विकेट्स पाहिजेत आणि विशेष म्हणजे करण अंबाला नंतर सगळ्यात महत्त्वाचा गोलंदाज तो ठरलेला आहे विजय गढवाल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमच्या साईडने जर तुम्ही विचार केला तर सेट बॅटर मैदानामध्ये अजूनही शाम आहे। त्याच्या बॅटमधून 1-2 मोठे हिट आले तर या मॅचमध्ये नक्कीच नक्षी 11 भिवंडीचं पारडं जळवेल। विकेट आल्या तर शांतिरत्न 11 कमबॅक आणि तो देखील थाटात करतील। बढ़िया बॉल, पिछले ओवर में भी राउंड विकेट आए थे। अब ये विजय गढ़वाली का एक्शन प्लान आप देखें, राइटी बैटर को वो राउंड विकेट आ रहे हैं और अब लेफ्टी को भी राउंड विकेट आ रहे हैं। मतलब ही इज अ हेवीली राइट आर्म राउंड द स्टंप्स लोडेड बॉलर। उनकी स्ट्रैटेजी, उनके एंगल वो राउंड विकेट में स्पॉट ऑन। हो, एक्झॅक्ट चांगला राउंड विकेटने अँगल बनवत असताना लेफ्ट हँडेड बॅटरसाठी चांगला अँगल आहे आतापर्यंत। पहिला डॉट बॉल आलाय, बिल्कुल निचला सिरा और कोई रन नहीं, डॉट बॉल। 2 बिंदी गेंदों से अब यहाँ पर प्रेशर बढ़ेगा बैटर के ऊपर आणि तो झपाट्याने वाढतोय कारण लक्ष आता मोठं होत चाललंय। पहिला 2 बॉलवर जर अटॅक केलेला नाहीये तर मग आता मात्र थोडासा पिछाडीवर चाललाय नक्षी 11 भिवंडी संघ। विजय गढवालीचं कौतुक व्हायला पाहिजे, चांगली गोलंदाजी त्याने सुरू केली आहे आणि फार एंडकडून दबाव बनवलाय सध्या तरी श्याम चौधरीवर। 44 for 4। एक और बढ़िया गेंद, अब यहाँ पर विकेट गिरना तय है और भावेश पवार को वहाँ पर लौटना पड़ेगा। बिग विकेट, योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स विकेट।
प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं असतं. बॉल सातत्याने तुम्ही डॉट खेळत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खेळपट्टीवर क्रीजच्या आतमध्ये थांबणं गरजेचं असतं. इथे तर श्याम धावत सुटला आणि जसं भावेश आऊट झाला, ये पब्लिक आहे सब जानती है, हळूहळू ते देखील कमी होत चाललेत. पण तो क्रिकेट आहे मित्रांनो, अजूनही सामना संपलेला नाही. याच्यानंतर देखील एक सामना आहे तुमच्या माहितीसाठी आणि तो सामना आपण पाहणार आहात. ताई पॅकर्स पालघर विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ इन ऍक्शन असणार आहे. विवेक शेलार नए बैटर हैं, 44 फॉर 5. करण अंबाला के उस ओवर ने बैकफुट पर रखा है नक्श 11 को, और नक्श 11 के 5 चुनिंदे टॉप ऑर्डर के बैटर को आउट किया गया है. क्रिकेट में एक मुहावरा है, टू रन थ्रू अ साइड, और वो बिल्कुल रन थ्रू अ साइड वाली बॉलिंग करण अंबाला ने 4 विकेटें ली. इससे ज़्यादा आप क्या उम्मीद कर सकते हैं किसी खिलाड़ी से. 44 में 5. अभी भी मैच जीतने के लिए 31 रन चाहिए. ये ओवर में रनों का संघर्ष जारी है. रनों की डिमांड ज़्यादा, रनों का सप्लाई बहुत कम. श्याम चौधरी 13 पर खेल रहे हैं. विवेक शेलार अभी अभी आगमन हुआ है. ये भी एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी हैं, लेकिन जो स्थिति में वो आए हैं जरूर उनको चुनौती पेश की जाएगी गढ़वाली द्वारा. इस बार स्ट्रोक अच्छा है, गैप पे खेला गया, चाबुक शॉट, और ये लगा मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. चांगला फटका, या धावा येणं गरजेचे आहे. त्याच वेळेला या मॅच मध्ये रंगत प्राप्त होईल आणि आल्या यावेळेला विवेक शेलारच्या बॅटमधून हा चौकार आलाय. प्रिन्स ऑफ भिवंडी, प्रिन्स ऑफ खालिंग, आणि त्याच्या बॅटमधून हा महत्वपूर्ण चौकार. बहुत ही उम्दा स्ट्रोक था. एक बार फिर से कॉन्टेस्ट जारी. ओ धीमी गेंद, बहुत अच्छी चतुर गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर. 48 फॉर 5. नाम है विजय गढ़वाली, मैं करता हूं टीम के जीत की रखवाली. विजय गढ़वाली. बहुत ही उम्दा ओवर, और यहां पर मैच को लगभग हम कह सकते हैं कि उन्होंने अपने फेवर में कर लिया है. संदीप फुटाने के लिए आप इतना बात कर रहे हैं कुणाल, मुझे ऐसा लग रहा है कि शांति रत्ना अगर फाइनल में पहुंची तो फिर संदीप फुटाने के लिए जो प्राइज मनी है वो कितना हो जाएगा सोचिए. शेवटचं षटक आता येईल, त्याच्याविषयी नक्कीच नंतर चर्चा होईल, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये धावा करायचे आहेत 27 6 बॉल 27 समीकरण आहे. लास्ट ओवर कपिल कुमार आखिरी ओवर करेंगे. कपिल कुमार, ये वो एक जगह है जहां पर नए गेंदबाज को उन्होंने एकदम लास्ट तक रखा है. क्रिकेट कभी कभी शतरंज की बिसात की तरह है, और कपिल कुमार के पास यहाँ खोने जैसा कुछ नहीं है. दूसरी ओर श्याम चौधरी, इनके लिए भी खोने जैसा कुछ भी नहीं है. बेखौफ होकर खेलना पड़ेगा. पहले 3 बॉल में पता चल जाएगा तस्वीर कितनी साफ होगी. फुल टॉस बॉल, और यहां पर रिव्यू लिया गया है बैटिंग टीम द्वारा बीमर के लिए. बॅटिंग टीम रिव्ह्यू बीमर चेक केला जाईल.
डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल चेक केला जातोय. तो बीमर आहे का ते चेक केलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या साईडने हा DRS वापरलाय. हे सगळे खेळाडू एकत्रित आले. टॉस साठी यायचंय. नेक्स्ट टीम नेक्स्ट मॅच साठी टीम ताई पॅकर्स पालघर प्रभादेवीचे कॅप्टन आपण आमच्या मेन स्टेजशी संपर्क साधायचा आहे नेक्स्ट मॅच साठी. ओमकार देसाई, इट्स अ लीगल बॉल. प्रेशर अब और बढ़ जाएगा, लेकिन 4 रन जरूर मिले हैं, तो 4 रन से स्कोर अब आगे बढ़ेगा. 52 हो गया है, यानी कि अब 5 बॉल में 23 रन चाहिए. 3 अच्छी गेंदें करनी है कपिल कुमार को. 17 पर श्याम चौधरी 11 गेंदों का सामना किया है. 52 for 5. Oh, perfect Yorker, lefty to lefty, and the benefits are hefty. Yogiraj Builders and Developers wicket. क्या यॉर्कर किया था कपिल कुमार ने. कपिल को अपील की जरूरत ही नहीं पड़ी, ऐसी डिलीवरी. और अब कैप्टन महेश ठाकरे मैदान में उतरते हुए. 4 गेंदों का खेल शेष, 23 रन चाहिए. चारों बॉल पर सिक्सर लगाना होगा. दो अच्छी गेंदें चाहिए अब कपिल कुमार को. कुणाल, एक चीज और मैं यहाँ डिस्कस करना चाहूंगा कि सिचुएशन की मांग कहो या फिर टैलेंट कहो, कपिल कुमार को आखरी ओव्हर देना ये भी एक बहुत बड़ा रिस्क वाला काम है. हो एक्झॅक्ट. कारण रिक्स ते घेतात आणि नेहमीच घेतील ज्या ज्या वेळेला दिल्ली धमाका हा संघ अनेक स्पर्धांमध्ये खेळतो. परंतु सध्या आपण पाहतो रिवॉर्ड देखील मिळतो. इस बार केवल 1 रन मिलेगा, यानी कि अब 3 गेंदें बची हैं और 22 रन. आणि या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर इकडचं जे पब्लिकचं जे प्रेशर आहे ते झेलणं एवढं सोपं नाही आहे ग्राउंडवर आल्यानंतर. मगाशी आपण पाहिलं हैदराबादचा बॉलर त्याने 2 विमर टाकले. त्याला इथलं वातावरण सूट झालेलं नव्हतं. आल्या आल्या तो आश्चर्याचा धक्का त्याला बसला की एवढे प्रेक्षक, एवढे स्टँड, एवढी मोठी स्पर्धा, आणि त्यानंतर तो परतीचा प्रवास दीपकदादा प्रतिष्ठानचा. इस बार ड्राइव कर दिया, लेकिन कुणाल फिर भी मेरा ये मानना है कि अगर कोई नए खिलाड़ी को आपको लॉन्च करना है, उसको प्लेटफॉर्म देना है, तो बड़े टूर्नामेंट से ही देना पड़ेगा, क्योंकि वो जितना जल्दी ये एटमॉस्फियर में आएगा अपने आप को तैयार कर पाएगा. एकदम सहमत आहे. अशाच कंडिशन्स मध्ये ते खेळाडू नक्कीच हिऱ्यासारखे चमकू शकतात. ते घाव सोसावे लागतील त्यांना त्या अगोदर, आणि ते घाव सोसलेत आज अनेक गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये. एक धाव मिळते, ऑफ ड्राईव्ह केलाय. सामना समाप्तीच्या मार्गावर. आता औपचारिकता शिल्लक आहे. शांतिरत्न 11 विजय निश्चित करताना दिसेल, कारण 1 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. विजयानी पराभवातला फरक आता सांगेल हा बॉल. 1 बॉल 21 कपिल और वाइड बॉल. करण अंबाला इम्पैक्ट प्लेयर, करण अंबाला एक्स फैक्टर, करण अंबाला डिफरेंशिएटर, करण अंबाला गेम चेंजर. विशेषण कितने भी लगा लो, करण वही है.
तो यहाँ भव्य विजय और क्वार्टर फाइनल में प्रवेश कर लिया है। अभिनंदन शांति रत्न, विनोद जी पाटिल, अनंता, हेमंत बनियाल जी, सभी के चेहरे पर खुशियाँ। तो मैन ऑफ द मैच है 18 गेंदों में 44 रन बनाने वाले जगन्नाथ सरकार।